नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे आपण आषाढ स्पेशल अशा ह्या छान गुळाच्या कापण्या बनवणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला इथे बघा एका भांड्यामध्ये मी गूळ घेतलेला आहे। 1.5 वाटी एवढा गूळ मी सुरीने छान कट करून घेतलेला आहे। तुम्ही इथे गुळाची पावडर सुद्धा वापरू शकतात किंवा मग अशा पद्धतीने गूळ छान चिरून घेऊ शकतात किंवा किसून घेऊ शकतात। तर इथे बघा 1.5 वाटी गुळाला मी जवळजवळ 1 वाटी आणि वर थोडंसं म्हणजे अगदी 1.25 वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे। पाणी खूप कमी वापरायचं म्हणजे जो गुळाचा जो गोडपणा आहे ना तो आपल्या कापण्यांमध्ये चांगला लागतो। जास्त पाणी टाकलं ना तर मग कापण्या गोड होत नाहीत। त्यामुळे कमी पाण्यामध्ये गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर लगेच विरघळवून घ्यायचं असेल तर तुम्ही याला गॅसवर ठेवून छान गूळ वितळेपर्यंत गरम करून घेऊ शकतात। पण मी असाच इथे वितळायला सोडून दिला होता। त्यानंतर इथे बघा मी 3 ते 4 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर या गव्हाच्या पीठामध्ये मी अर्धी वाटी एवढं डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आणि नंतर इथे बघा मी 2 ते 3 चमचे इथे कडकडीत तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे कडकडीत तेलाचं मोहन टाकल्यामुळे आपल्या कापण्या आहेत ना त्या एकदम खुसखुशीत तयार होतात। आणि इथे बघा 1 ते 1.5 चमचा एवढी सुंठ पावडर यामध्ये मी टाकून घेणार आहे। आणि सुंठ पावडर टाकल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा एवढी बडीसोप आबडधोबड अशी कुटून घेतलेली आहे ती इथे टाकून घेणार आहे। सुंठ आणि बडीसोप आणि गुळाचं कॉम्बिनेशन एकदम छान लागतं, त्यामुळे कापण्या एकदम चवीला सुंदर अशा लागतात। तर अशा पद्धतीने मग गुळाचं आपलं इथे पाणी तयार झालंय। पण आपल्याला हे जे मोहन आपण टाकलंय हे गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला ह्या उलथण्यानेच मी याला चांगलं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं कोमट होईल। आणि हाताला सोसवण्यासारखं झालं की हे सर्व पीठ आपल्याला चांगलं हाताने चोळून काढायचं आहे। संपूर्ण मोहन सगळ्या पिठाला चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या कापण्या तळताना सर्व बाजूंनी छान खुसखुशीत अशा तयार होतात। तर असा जेव्हा मुटका वळला जातो त्यावेळेस ना आपलं हे पीठ चांगलं मोहन पडलेलं आहे असं समजतं। तर इथे आपण बघा गुळाचं पाणी जे तयार केलं त्यामध्ये गुळामध्ये बरेचसे कधी खडे असतात किंवा काड्या असतात, तर त्या ह्या कापण्यामध्ये जाऊ नये म्हणून आपण हे गाळणीने गाळून पाणी टाकणार आहोत। तर सुरुवातीला इथे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे सर्व पीठ आधी आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं भिजवून घ्यायचं आहे। तर हे जे पीठ आहे आपण या गुळाच्या पाण्यामध्ये भिजवणार आहोत, तर थोडं थोडं करून भिजवायचं आहे, एकदम सगळं पाणी टाकून द्यायचं नाही। आणि नंतर जर पाणी उरलं तर मी अजून थोडंसं पीठ वगैरे टाकून हे पीठ पूर्ण मळून घेणार आहे। आणि आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे, सैलसर गोळा करायचा नाही, जेणेकरून सैलसर जर गोळा झाला तर कापण्या ह्या तेलकट होतील आणि थोड्याशा खुसखुशीत कमी होतील, त्यामुळे आपल्याला घट्ट असा गोळा ठेवायचा। तर इथे बघा थोडं अर्धी वाटी एवढं पाणी उरलंय माझं गुळाचं, तर मी त्याला अर्धी वाटीच एवढं गव्हाचं पीठ इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि संपूर्ण पाणी इथे वापरून घेतलेलं आहे। कारण आषाढ महिना आहे, असं गुळाचं पाणी वगैरे गोडसर आपण कुठे बाजूला ठेवलं तर लगेच माशा यायला सुरुवात होतात, त्यामुळे मी हे पाणी सुद्धा इथे मळण्यासाठी वापरून टाकले। तर अशा पद्धतीने घट्ट गोळा इथे मी मळून घेतलेला आहे। तर याला आपण बघा एक 5-10 मिनिटं बाजूला रेस्ट करायला ठेवल्यानंतर याचं लगेच आपण कापण्या करायला घेणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने अशा छान गुळाच्या कापण्या करायच्या असतील आषाढ स्पेशल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा पीठ हे आपण घट्ट भिजवलेलं आहे आणि गूळ टाकल्यामुळे थोडंसं कडकपणा सुद्धा या पिठामध्ये येतो। तर अशा पद्धतीने हे घट्ट होतं, थोडं लाटायला त्रास होतो, पण कापण्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतात। तर मस्त इथे खूप न जाड न खूप पातळ अशा प्रमाणामध्ये आपण चांगली मोठी पोळी लाटून घेणार आहोत। तर व्यवस्थित ही पोळी आपण इथे लाटून घ्यायची आहे। तुमच्याकडे सुद्धा आषाढ तळून झालेला आहे का आणि तुमच्याकडे अशा गुळाच्या कापण्या करतात की गोड पुऱ्या करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणकोणत्या भागातून बघतायत हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने बघा मोठी अशी ही पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे। तर अशा गुळाच्या कापण्या करण्यासाठी ना आपण खसखस वापरतो, पण मी आज इथे तीळ वापरलेले आहेत। तर तीळ सुद्धा लावून ह्या कापण्या खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने वरून हे पोळी लाटून झाल्यानंतर पेरून घेतलेले आहेत, किंवा मग तुम्हाला डायरेक्ट पीठ भिजवताना तीळ टाकायचे असले ना तर तसे सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकतात। आणि इथे बघा हे तीळ जे आहेत ना चांगले व्यवस्थित याला चिटकून राहावेत म्हणून पुन्हा एकदा यावरती लोटाळणं चांगलं फिरवून घेणार आहे आणि हे तीळ याला चांगले चिटकले जातील मग। तर अशा गुळाच्या कापण्या करण्यासाठी तुम्ही इथे केळीमध्ये गूळ मिक्स करून सुद्धा त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊ शकतात, किंवा मग जो आपला लाल भोपळा आहे ना त्यामध्ये सुद्धा छान त्याला वाफवून त्यात गूळ मिक्स करून त्याला कणकेमध्ये भिजवायचं, त्याला घारगे सुद्धा म्हणतात। पण अशा पद्धतीने तुम्ही त्याची कापण्या किंवा पुऱ्या सुद्धा तयार करून घेऊ शकतात गोड आषाढात तळण्यासाठी। तर इथे बघा मी आता सर्व साईडच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत सुरीने आणि इथे आता ह्या कापण्या कट करून घेणार आहे। तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात। तुम्हाला गोल हव्या असतील, चौकोनी हव्या असतील, किंवा मग ज्या आपल्या काजूच्या आकाराच्या आहेत तशा सुद्धा तुम्ही लहान मुलांना आवडतील अशा प्रमाणामध्ये कट करून त्या सुद्धा तळून घेऊ शकतात। त्या सुद्धा खूप छान दिसतात आणि छोटे छोटे असल्यामुळे लहान मुलांना त्याचं अप्रूप पण वाटतं। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकार तुम्ही ह्या कापण्या कट करून घ्या।
तर इथे सर्व कापण्या इथे कट करून झालेल्या आहेत. काही काही आकार मोठा झालाय तर तो मी पुन्हा एकदा लहान करून घेते मध्ये सुरी कट करून. तर अशा पद्धतीने बघा तीळ सुद्धा छान दिसत आहेत यावरती आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या एक एक करून सर्व प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहे इथे बघा. तर इथे जास्त जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा प्रमाणात लाटलेले आहेत. आणि हे सर्व करत असताना तेल मात्र गॅसवर तापत ठेवलं होतं जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाया जाणार नाही आणि हे सर्व करत असताना गॅसवरती तेल सुद्धा गरम होईल. तर थोडासा सुरुवातीला छोटासा गोळा टाकून घेतलेला आहे तो बघा एकदम हलकेच वर आलेला आहे म्हणजे तेल योग्य प्रमाणात तापलेलं आहे. तर इथे आपण आता एक एक करून पूर्ण तेलामध्ये कढईमध्ये बसतील एवढ्या कापण्या इथे टाकून घेणार आहेत. सुरुवातीला टाकताना गॅस थोडा मी हायच ठेवला होता आणि सगळ्या कापण्या टाकल्यावर खालून थोडेसे सेट झाल्यानंतर याला आपण ना मग गॅस मीडियम टू लो अशा स्टेजला ठेवून ह्या कापण्या तळून घेणार आहोत. कारण की यामध्ये गूळ टाकलेला आहे लगेच तो रंग धरायला लागतो आणि कापण्या जास्त काळसर अशा दिसायला लागतात. त्यामुळे सुरुवातीला हाय फ्लेमवर तळायच्या आहेत आपल्याला अगदी थोडा वेळ आणि नंतर चांगल्या खालून सेट झाल्या की अलटपलट करून याला आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर मस्त रंग येईपर्यंत छान खुसखुशीत होईपर्यंत तळायच्या आहेत. तर तुम्ही या थोड्याशा गाबुळ्या तळल्या तरी सुद्धा चालतील आणि तुमच्याकडे जर अशा कुडकुडीत येता जाता खायला आवडत असतील तर तशा सुद्धा तळल्या तरी सुद्धा चालतील. कारण की थोड्या गाबुळ्या तळल्या तर ज्यांना घरात समजा चावायचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना सुद्धा या थोड्या हलक्या तळल्या की खाता येतात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हव्या तशा तुमच्या घरी जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही ह्या कापण्या तळून घेऊ शकतात. तर इथे बघा छान आता रंग चढायला सुरुवात झालेली आहे कापण्यांना आणि मस्त इथे आता ह्या छान खुसखुशीत होईपर्यंत आपण तळणार आहोत. तेलातनं काढल्या लगेच ह्या खुसखुशीत होत नाही थोड्या गार झाल्या की मग चांगल्या खुसखुशीत अशा लागतात खाताना. तर अशा पद्धतीने बघा मस्त इथे आपलं हे छान रंग चढलेला आहे आणि तळून सुद्धा झालेले आहेत. तेल असं शांत झालेलं आहे बुडबुडे शांत झाले तर इथे मी ह्या कापण्या काढून घेतलेल्या आहेत. रंग तुम्ही बघू शकतात आणि तीळ सुद्धा किती सुंदर दिसत आहेत. तर अशा पद्धतीने बघा सर्व पिठांच्या या मी कापण्या तळून घेतलेल्या आहेत. काही मी थोड्या जास्त प्रमाणात तळल्या त्या कुडकुडीत होतील आणि काही थोड्याशा अशा नरम राहतील अशा प्रमाणात तळलेल्या आहेत. तर दोन्ही प्रकारच्या मी इथे तळून घेतलेल्या आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कापण्या करून घ्या आणि आषाढ तळून खा. तर खा प्या मजा करा. थँक्यू.